वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे एकदम मऊ लुसलुशीत असा ढोकळा. मस्त असा पाऊस पडत आहे तर ढोकळा तर बनवलाच पाहिजे. चला तर मग रेसिपी पाहूयात. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं 2 कप बेसन घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे साखर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर इथं मी 1 चमचा सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे. याला छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे 2 चमचे पाणी घेऊन. त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये सोडा घातलेला आहे. या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसं पाणी घालून अशा प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करायचंय. त्यानंतर थोडंफार मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे चिमूटभर. मी इथे 1 कप पाण्याचा यूज केलेला आहे 2 कप बेसनसाठी. छान असं मिक्स करून 10 मिनिटं रेस्ट द्यायचा आहे. वरती छान असे बबल्स आल्यानंतर आपला ढोकळा छान असा फुगतो. त्यानंतर मी इथं केक टिन घेतलेला आहे. त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडून. यामध्ये मी ढोकळ्याचं बॅटर टाकून घेतलेलं आहे. छान असं 2 वेळा टॅप करून घेतलंय. त्यानंतर वाफेवरचं भांडं घ्यायचं आहे. त्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ढोकळा ठेवून 20 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा ढोकळा आपला तयार आहे. त्यानंतर वरून फोडणीचं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये भरपूर साखर टाकायची आहे, चवीपुरतं मीठ टाकायचंय. याला आपल्याला छान असं ढोकळ्यावरती टाकून छान असा आपला ढोकळा तयार आहे.